पॉझिटिव्ह थिंकिंग दिवसातून किमान 10 वेळा, 20 वेळा, 25 वेळा सतत हा शब्द कानावर पडत असतो, मारा होत असतो, इतका की याचा असा चीड यायला लागते. काय आहे पॉझिटिव्ह थिंकिंग यार, सारखं सारखं सारखं. ऍक्च्युली दिस वर्ड इज व्हेरी मॅजिकल. जादुई शब्द आहे. या शब्दाचा इतका चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट होतो, कारण हे जर व्यवस्थित केलं पॉझिटिव्ह थिंकिंग तर अक्षरशः 90% प्रॉब्लेम्स आयुष्यातले कमी होऊ शकतात. पण व्यवस्थित केलं तर. आणि हे कसं करायचं, पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं कसं, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा. पॉझिटिव्ह थिंकिंग करायची वेळ येते का आपल्यावर? सकारात्मक विचार, जे नकारात्मक विचार येत असतात डोक्यात, निगेटिव्ह विचार येत असतात, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य अडत असतं, आयुष्यात समस्या निर्माण होत असतात, त्या सगळ्या समस्यांना उत्तर म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, असं आपण विचार करत असतो. म्हणजेच आयुष्यातली नकारात्मकता, जी दुःख आहेत, जी निगेटिव्हिटी आहे, ही सगळी हद्दपार करायची असेल तर आपल्याला सकारात्मक विचार आणावे लागतील, ऊर्जा तयार करावी लागेल. आणि ही ऊर्जा शेवटी या सगळ्या नकारात्मक विचारांना, आयुष्यातल्या दुःखांना, समस्यांना, प्रश्नांना दूर हटवणार आहे. मग ही ऊर्जा आणायची कुठून? तर ही सकारात्मक विचारातून येणार आहे. मग हे सकारात्मक विचार करायचे कसे? कारण आपण विचार करतो, आपण जर म्हटलं की मी सकारात्मक विचार करतो, आतापासून नकारात्मक विचार येणार नाहीत माझ्या मनात, पुढच्या क्षणाला आपल्याला बातमी मिळते की आपल्या ऑफिसला जी सुट्टी होती ती सुट्टी आपली कॅन्सल झाली आहे. आपली चिडचिड चालू होते. आले नकारात्मक विचार. कुठे गेला होता तो संकल्प आपला, जो पॉझिटिव्ह विचारांचा होता तो? कारण हे का होतं, सतत होतं? कारण आपल्याला आयुष्यभर निगेटिव्हिटीची सवय लागलेली असते. आपण इच्छा असो नसो, आपल्या आयुष्यात निगेटिव्हिटी भरभरून येत असते. नकारात्मक विचार, नकारात्मक माणसं, नकारात्मक परिस्थिती, संकट, हे सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता भरत असतात. ज्या आपल्या आयुष्यातल्या समस्या आहेत त्या सुटतच नसतात आणि म्हणून ही निगेटिव्हिटी येत असते. पैसे कमी पडत असतात. किती पण प्रयत्न केला तरी पैसे कमी पडतायत. किती पण ठरवलं, आज सकाळी उठलो, लवकर उठलो आणि ठरवलं की मी आता हे माझा टाइम मॅनेज करणार आहे, मला वेळ पुरलाच पाहिजे, वेळ पुरत नाही. काही झालं तरी वेळ पुरत नाही. किती पण पळालो तरी कुठंच पोचत नाही. जी स्वप्न बघितलेली असतात, जी ध्येय ठरवलेली असतात, तिथपर्यंत पोचत नाहीये. या सगळ्यामुळे होतं काय? तर घरचे नाराज, कारण त्यांना वेळ देत नाही. ऑफिसमधले नाराज, कारण तिथं एफिशियंटली काम होत नाही. आणि हे सगळे नाराज म्हणून आपण नाराज, की आपल्याला काहीही झालं तरी यांना खुश ठेवता येत नाही. आणि हे सगळ्यानंतर आपल्याला ही खंत सतत लागत राहते की मनासारखं आयुष्य मला जगताच येत नाहीये. आणि या निगेटिव्हिटीचा इतका वाईट परिणाम व्हायला लागतो की ही आतून आपल्याला कुरतडायला चालू करते. शारीरिक, मानसिक दोन्ही आघाड्यांवर ही आपलं खच्चीकरण करायला चालू करते. आणि म्हणून आपल्याला वाटतं की काहीतरी व्हावं, आयुष्यात पॉझिटिव्ह घडावं, पॉझिटिव्ह थिंकिंग करावं, म्हणजे माझं आयुष्य पूर्वपदावर येईल. पण जेव्हा जेव्हा पॉझिटिव्ह थिंकिंग करावं, पॉझिटिव्ह काहीतरी विचारांची सोबत धरावी असं आपण विचार करतो, त्यासाठी आपण व्हिडिओज पाहतो, त्याच्यानंतर मोटिवेशनल काहीतरी वाचत असतो, देवाचा धावा करतो. सगळं होऊनही गोष्टी घडत नाहीत, कारण आतून ते बदल झालेले नसतात. हे वरवरचं असतं ना सगळं, हे आतून बदल झालेले नसतात, म्हणून हे घडत नाही. म्हणून योग्य प्रकारे पॉझिटिव्ह थिंकिंग योग्य प्रकारे करायला हवं. ह्या ज्या समस्या असतात आयुष्यातल्या, यांच्यामुळे होतं काय की सतत आपण विचार करत राहतो की पैसे पुरत नाहीत, मग काय करू, संपत्तीत वाढ कशी होईल, अजून काय करता येईल का मला, माझा आहे तो जॉबच चांगला नाहीये, दुसरा जॉब घेता येईल का, हा जॉब करत करत मी तिसरं काहीतरी करू शकतो का, हा विचार चालू राहतो. वेळ पुरत नाही, मग मी वेळ कसा मॅनेज करू, काय करू, मग कामातनं पळवाटा काढू का, हे सुरू होतं ना. मग खोटं बोलू का, खोटं बोललो तर लवकर गेलो तर थोडा वेळ मला घरच्यांसाठी देता येईल, घरच्यांना खोटं बोललो तर थोडा वेळ मला मित्रांसाठी देता येईल. हे सगळे जे विचार आहेत ना, हे असे, हे पण निगेटिव्हच आहेत ना. खोटं बोलणं, पळवाटा काढणं. आणि मग काय व्हायला लागतं, हे जेव्हा विचार चालू होतात तेव्हा एक आपण कुठली तरी गोष्ट चुकीची केलेली असते, त्याची खंत आपल्याला कुठेतरी लागलेली असती, आणि मग येतो तो स्ट्रेस, तणाव, तो यायला चालू होतो. कारण आपण काहीही केल्या, आपल्याला इप्सित गोष्टी आहेत, आपल्याला ज्या पाहिजेत गोष्टी त्या मिळवू शकत नाहीये. मग ह्या गोष्टी जर मिळवू शकत नाहीये तर हा तणाव यायला आपल्याला चालू होतो. आणि तणाव आला, स्ट्रेस आला की स्ट्रेस काय करतो, स्ट्रेस आपल्याला आपलं आयुष्य कमी करायला सुरू करतो, आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतो, आपल्या मानसिक आरोग्यावर, आपल्या शारीरिक आरोग्यावर हा स्ट्रेस परिणाम करायला सुरू करतो. आपण ठरवतो
की नाही आपल्याला यातून बाहेर पडायचंय, आपण काहीही झालं तरी कशाचाही आपल्यावर परिणाम करून घेणार नाहीये. पण नेमकं त्याच वेळी आपण मोबाईलवर जातो, बघतो सोशल मीडियावर, नवीन गाडी घेतली आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, आपण लगेच एक मेसेज टाकून देतो. व्हॉट्सअपवर दिसतं स्टेटसवर कुणाला तरी, भाऊ मस्त आज कुठल्या तरी भारी 5 स्टार हॉटेलमध्ये गेलेलं दिसतोय, परत टाकतो कॉंग्रॅच्युलेशन्स. कुणीतरी घराच्या वास्तुशांतीचे फोटोज टाकलेले असतात, मुलांना मिळालेल्या यशाचे फोटोज टाकलेले असतात, आपण टाकतो कॉंग्रॅच्युलेशन्स, एक बुकेचा इमोजी. आतनं ना कुठेतरी आपल्याला असं झालेलं असतं, हा कसं करू शकतो किंवा ही कशी करू शकते आणि मी का करू शकत नाहीये. मग परत तो स्ट्रेस अजून वाढायला लागतो, सतत वाढत राहतो, सतत रोजचा तणाव, रोजचा स्ट्रेस. जमत का नाहीये, करता का येत नाहीये, माझं का चांगलं होत नाहीये, माझ्याच बाबतीत असं का होतंय, सगळं चालू राहतं. हा स्ट्रेस आहे ना, हा मनशांतीचा मारेकरी आहे आणि ह्या स्ट्रेस पासून विजय मिळवण्यासाठीच तर पॉझिटिव्हिटीची गरज असते. मग हा जो मनशांतीचा मारेकरी आहे, हा स्ट्रेस येतो कुठून आणि ह्याला घालवायचं कसं. तर पहिली गोष्ट म्हणजे याच्यात हे होत असतं की आपल्याला वाटत असतं की सकाळ संध्याकाळ मस्त हसत राहायला पाहिजे, छान प्रसन्न वातावरण पाहिजे, आपण प्रसन्न पाहिजे. हो, पण ते होत नाही. मग ते होण्यासाठी स्ट्रेस पळवून लावायला पाहिजे. स्ट्रेस पळवून लावायचा असेल तर तो स्ट्रेस येतो का हे शोधायला लागेल. आपल्याकडनं खूप अपेक्षा असतात, मी असं करायला पाहिजे, मी ऍक्च्युली इतकं माझ्यात आहे ना ठासून भरलेलं कौशल्य, कला, की मी टॉप लेवलचा डिरेक्टर व्हायला पाहिजे, मी ऑस्कर विनिंग फिल्म तयार करायला पाहिजे, मी अशी कादंबरी लिहायला पाहिजे जी बेस्ट सेलर असेल, करोडो लोकांनी घ्यायला पाहिजे. हे माझ्याकडनं अपेक्षा आहेत. ह्या अपेक्षाच पूर्ण होत नाहीत, माझं आयुष्य संपत चाललंय, एकही अपेक्षा पूर्ण नाहीये. स्ट्रेस यायला चालू होतो. का होत असेल असं, का होत असेल विचार करायला लागतो, तो स्ट्रेस चालू होतो. या गोष्टी मिळत नाहीयेत म्हणून मग चिडचिड चालू होती, सगळ्यावर फ्रस्ट्रेशन काढायला चालू होतं. अरे यार हे असंच झालं, हे ना माझा चांगला कम्प्युटर असताना माझं लिहून मस्त झालं असतं, माझ्याकडे जर चांगली शांतता राहिली असती ना माझं लिहून झालं असतं, माझ्याकडे खूप सारे पैसे असते तर मी हे झालं असतं, हे नाहीये म्हणून मी करू शकलो नाही, योग्य वेळात मला कोणीतरी सल्ला देणारं भेटलं असतं तर मी करू शकलो असतो, माझ्याकडे अमुक असतं तर मी तमुक करू शकलो असतो, ते असतं तर हे करू शकलो असतो. जर तर भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा खूप परिणाम करून घ्यायचा परत स्ट्रेस. ह्या सगळ्या कारणांमुळे स्ट्रेस येत असतो. अवास्तव अपेक्षा, चिडचिड, त्याच्यानंतर गोष्टी झाल्या नाही तर चुकीच्या गोष्टीमध्ये आपण यश शोधायला चालू करतो. फॉर एक्झाम्पल, मग असं वाटायला लागतं की ही गाडी घेतली तर मला भारी वाटेल, माझ्यावरचा स्ट्रेस कमी होईल. आयफोन घेतला तर चांगलं वाटेल, आयफोन बदलून अजून काय घेतलं तर चांगलं वाटेल, कम्प्युटर बदलला तर चांगलं वाटेल, घर बदललं तर चांगलं वाटेल, जागा बदलली तर चांगलं वाटेल, शहर बदललं तर चांगलं वाटेल. चुकीच्या गोष्टीत आपण सुख शोधत राहतो. सुख असतं कुठं, आत असतं ना. मग स्ट्रेस तिथनंच येतो ना, काही बाहेरचे कोणी स्ट्रेस देत असतं आपल्याला. इथं आपण विचार करतो तिथनंच तर स्ट्रेस येतो. मग त्यालाच तर कमी करायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठीचं सुरक्षा कवच बनवायचंय. ह्याच्यासाठी यश आणि समाधान यांची सांगड घालायला लागते. स्ट्रेस हा जो ताण आहे, हा ताण, ही चिडचिड, हा संताप, हे भूतकाळात राहणं, सतत दोष देणं, हे सगळं का होतं? कारण आपण आपला विचार करत राहतो की आपल्याला गोष्टी मिळत नाहीयेत. ज्या गोष्टींची आपण कामना करतोय, इच्छा करतोय, त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीयेत किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. यश मिळत नाहीये. मग यश मिळत नाहीये म्हणून तो स्ट्रेस यायला चालू होतो. आणि जो हा स्ट्रेस येत असतो तेव्हा मग आपल्याला यशाची व्याख्या काय, नेमकं आपलं कशात यश आहे, आपण कशाला यश मानतोय, होतं काय, हे सगळं करत असताना आपण कुठं ना कुठेतरी थोडी प्रगती करत आलेलो असतो. माझ्या युट्यूब चॅनलला आज 1000 सबस्क्रायबर्स आहेत, तर मी विचार करत असतो माझ्याकडे 10,000 असते तर मजा आली असती. माझ्या इंस्टाग्राम चॅनलला आज ऑलमोस्ट 75,000 फॉलोअर्स आहेत, तर मला वाटत असतं ते लोक कसे मस्त 1,00,000, 1,50,000 असे आहेत, त्यांच्याकडे एवढी मोठी ते लोक काय कोणी आता बघतो मर्सिडीज घेतली आहे, कोणी हे केलंय, मग ते वाटायला लागतं. माझ्याकडे आहे ना, आज युट्यूबला मला 1000 जण फॉलो करतात, इंस्टाग्रामला मला 75,000 जण फॉलो करतात. केवढं समाधान वाटायला पाहिजे मला की कोणीतरी आपले विचार ऐकायला येते. हीच गोष्ट असते की जे आहे त्याच्यात समाधान मला न मिळता मी यश शोधत राहतो जे नाहीये त्याच्याकडे. जे नाहीये ते आत्ता तर नाहीच आहे, ते कधी येणारे माहित नाही, कदाचित उद्या येईल, कदाचित 2 महिन्यांनी येईल, कदाचित 2 वर्षांनी येईल, आत्ता माहित नाही. माझ्या हातात काय आहे? माझ्या हातात राहतं प्रयत्न करणं. प्रयत्न करताना असे प्रयत्न जर मी करत राहिलो की बघू कधी येईल, माहित नाही मला कसं होईल, तर ते सकारात्मक प्रयत्न नाहीत ना.
तर ते मेकॅनिकल प्रयत्न आहेत, यांत्रिक प्रयत्न आहेत. माझ्या प्रयत्नांना जर माझ्या सकारात्मकतेची ऊर्जा लाभली तर मला ते यश मिळणार आहे जे मला हवंय. माझ्या प्रयत्नांवर विश्वास हवा, माझ्या कलेवर, माझ्या कौशल्यावर, माझ्या आत्ताच्या एक्झिस्टिंग गोष्टींवर विश्वास हवा. ही गोष्टी या ज्या मी आत्ता मला मिळाल्यात, या ज्या मी करतोय, ह्या नव्हत्या माझ्याकडं. माझ्या प्रयत्नातनं, माझ्या प्रामाणिक प्रयत्नातनं, माझ्या ऊर्जेतनं, माझ्या सकारात्मक विचारातनं या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्यात, ज्या माझ्याकडे पूर्वी नव्हत्या. त्यामुळे ज्या आज नाहीत त्याही येतील, पण त्या येण्यासाठी माझे हे सकारात्मक प्रयत्न आहेत. माझ्यातली ही जी ऊर्जा आहे ही मला ठेवायला लागेल, तशी जिवंत ठेवायला लागेल, पेटती ठेवायला लागेल. आणि ही जी मशाल धगधगती आहे, ही मशाल घेऊन मला पुढे जायचंय, हे प्रयत्न मला करत राहायचंय. आणि जेव्हा मला हे प्रयत्न करत राहायचं हे माहिती आहे, तेव्हा एक म्हणजे ताबडतोब मला यश मिळावं ही माझी अपेक्षा माझ्याकडनंची कमी व्हायला चालू होती. मला माहिती असतं की मी जर प्रामाणिक प्रयत्न केले तर मला यश येतं, पद्धतशीरपणे प्रयत्न केले तर मला यश येतं. मग जर येणारे यश, तर त्यासाठी मला प्रयत्न करत राहायला पाहिजे. यश येणारे हे माझं मोटिवेशन असू शकतं, पण ते जेव्हा येईल तेव्हा येईल. उद्या ते आल्यावर जर मी विचार करायला लागलो की हा टप्पा गाठला, ठीक आहे, इथून पुढे काय, मला मर्सिडीज घ्यायची आहे, मर्सिडीज आली, अरे हा पण ती रोल्स रॉयस भारी आहे, मग मला कधीच 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 तो माझ्यावरचा स्ट्रेस जाणार नाही, कारण मला सतत पुढचा विचार येत राहणार. होतं काय, मी तुलनात्मक विचारच करत नाही. मी जो विचार करतो तो माझ्यापुरता विचार करतो. आपण सगळे कनेक्टेड आहे. आपण हे जग म्हणजे दिस इज लाईक अ जिक्सॉ पझल. माझं कुटुंब मला कंप्लीट करतं, मी माझ्या कुटुंबाला कंप्लीट करतो. माझ्या कुटुंबाचे म्हणजे माझी जी फॅमिली ट्री असेल, त्या फॅमिली ट्री मधले आम्ही जे लोक असतो ते एकमेकाला कंप्लीट करतो. सेम तुमच्याकडे तसं घडत असतं. आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करतो, आपण एखाद्या फॅक्टरीत काम करतो, त्या फॅक्टरीमध्ये एक ठराविक रोल आपला आहे. फॅक्टरीच्या त्या अख्ख्या चौकटीमध्ये एक छोटा चौकोन आपला आहे. तो चौकोन जर आपण पूर्ण नाही केला तर त्या फॅक्टरीतला तो चौकोन रिकामा राहणार असतो. लक्षात येते? असे आपल्यासारखे 10 जण 100 जण काम करतात म्हणून ते कंप्लीट होत असतं. आपली प्रत्येक गोष्ट दुसऱ्याशी संलग्न असते. आपण जर एफिशियंटली काम केलं नाही तर आपला जो चौकोन आहे त्या आपल्या कामाच्या ठिकाणातला तो अपूर्ण राहणार आहे. एफिशियंटली काम न करण्यामुळं जो दुसरा आहे त्याच्यावर तो परिणाम होणार आहे, तिसऱ्यावर परिणाम होणार आहे. अशा 100 जणांनी एफिशियंटली काम केलं नाही तर ती फॅक्टरी एक दिवस बंद होणार आहे. अल्टिमेटली नुकसान आपलं आहे. सेम पद्धतीनं आपण एफिशियंटली काम केलं, ती ऊर्जा दुसऱ्याला दिली, ती ऊर्जा तिसऱ्याला मिळेल आणि सगळेच जण चांगलं काम केलं, सगळ्यांच्या वरनं अल्टिमेटली फायदा आपला आहे. मी साताऱ्यातल्या एका कंपनीचं शूट केलं होतं. ते शूट करताना मी टेस्टिमोनियल्स घेत होतो तिथल्या कामगारांच्या. 20-20, 25-25 वर्ष ते कामगार त्यांच्या बरोबर आहेत. ते म्हणतात की कंपनीची जर प्रगती झाली तर अल्टिमेटली आमची प्रगती होणार आहे. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीनं काम करतो की आम्हाला माहिती आहे की आम्ही जर काम केलं तर कंपनीचा उत्कर्ष होणार आहे, कंपनीचा उत्कर्ष झाला तर आमचा उत्कर्ष होणार आहे. ही पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मकता ही आहे. आणि याच्या बरोबरीनं अजून एक सकारात्मकता त्या कंपनीमध्ये मी पाहिली, ती ही आहे, ती त्या कंपनी चालवणाऱ्या लोकांची, मॅनेजमेंटची आणि टॉप मॅनेजमेंटची. त्यांना तो ग्रॅटिट्यूड आहे. त्यांनी मला पर्टिक्युलरली प्रत्येक वेळी सांगत होते ते की ही लोक आमच्याबरोबर 25-25 वर्ष काम करतायत, पहिल्या दिवसापासून काम करतायत. त्यांनी नावं लिहून दिली होती. माझ्या असिस्टंट्सकडे ती नावं होती की त्या लोकांना शोधून शोधून त्यांच्या बाईट्स घ्या. त्या लोकांना बाईट्स द्यायला ते तयार नसतील तर अशा पद्धतीनं तुम्ही शूट करा की ते लोक दिसतील प्रॉमिनंटली. त्यांना वाटलं पाहिजे ही आपली कंपनी आहे, ह्या लोकांमुळे आम्ही आहोत. त्यांना तो ग्रॅटिट्यूड होता, ती कृतज्ञता होती. ही कृतज्ञता आपल्याला पाहिजे की आज माझ्याजवळ जे आहे ते खूप जास्त आहे. खूप जणांची तुलना केली मी तर कित्येक जणांकडे यातल्या कित्येक गोष्टी नाही आहेत ज्या माझ्याकडे आहेत. तुलनात्मक दृष्टीनं यशाचा विचार करायला पाहिजे, मग ते समाधान मिळतं. समाधान मिळाल्यानंतर त्याचे आभार मानणं, त्या गोष्टीचे आभार मानणं. आज तुम्ही लोक हे पाहता म्हणून मी व्हिडिओज करू शकतो. माझे इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स मला जेव्हा कमेंट्स करून सांगतात तेव्हा खूप बरं वाटतं मला. आणि मी त्यांच्यासाठी काम करायची ऊर्जा येते, त्यांना चांगले काहीतरी विचार पोचवायची ऊर्जा येते माझ्यात. हा ग्रॅटिट्यूड कायम पाहिजे. आणि हा जर ग्रॅटिट्यूड असेल तर ती पॉझिटिव्हिटी आहे. मग नकारात्मक विचार येत नाहीत मनात. रोज अप्स अँड डाऊन्स होतात, कायम सगळे दिवस सारखे नसतात. की रोज पण खूप छान सगळं होतंय. काटे आपल्यालाही टोचतात, खड्डे आपल्याही रस्त्यात असतात. पण याचा अर्थ असा नसतो की सगळा रस्ता खड्ड्यांनी भरलेला असतो, सगळा रस्ता काट्यांनी भरलेला असतो.
चालत राहणं हे आपलं कर्तव्य असतं. चांगल्या रस्त्याचे आभार मानणं, काट्यानं बाजूला करणं, त्यांची खंत न करता पुढचं पाऊल टाकणं. पुढचं पाऊल उचललं आपण की खड्डा मागं राहतो, आपण पुढं सपाटीकडे जात असतो, गुळगुळीत रस्त्याकडे जात असतो. एक एक पाऊल आपल्याला आपल्या यशाकडे नेत असतं. आपल्या लक्षात येत नसतं, कारण आपल्याला त्यांची कदर नसते. ते स्लो प्रोग्रेस होत असते. याचं कन्क्लुजन करायचं तर मी हे सांगू शकीन की जेव्हा मी फक्त माझ्यापुरता विचार करतो, तेव्हा मी फक्त ही जे सगळा स्ट्रेस आहे हा माझ्या एकट्यावर घेत असतो. वेरॅज मी इतरांचाही विचार करत असेल. जेव्हा मी माझं काम प्रामाणिकपणे करतो, तेव्हा मी दुसऱ्याला ऊर्जा देतो ते काम प्रामाणिकपणे करायची, चांगल्या पद्धतीनं करायची. त्याच पद्धतीनं दुसऱ्याकडनं ती ऊर्जा मी घेत असतो. मी एखाद दिवशी लो असेल, मला दुःख होत असेल, काहीतरी मला खंत वाटत असेल, मला चिडचिड झाली असेल, निराश झालो असेल मी, त्या दिवशी कुणीतरी मला असं दिसतं की त्या माणसाला माझ्यापेक्षा खूप कमी रिसोर्सेसमध्ये तो माणूस प्रचंड काहीतरी करत असतो, मग ती ऊर्जा मला मिळते. अशाच पद्धतीने हे जग चाललेलं आहे. एकमेकांकडून ही ऊर्जा घेत राहायचंय सकारात्मक. कारण मोटिवेशन आपण पाहून 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 त्यातून आपल्याला फक्त आणि फक्त त्या क्षणापुरतं ते मोटिवेट व्हायला होतं. कायमचं मोटिवेटेड राहायचं असेल तर आतून ऊर्जा यायला पाहिजे, इन्स्पिरेशन आतून व्हायला पाहिजे, प्रेरणा आतून यायला पाहिजे. आपल्याला वाटलं पाहिजे की आपल्याला हे बदलायचंय, आपल्याला सकारात्मक विचार करायचे, आपल्याला सतत आनंदी राहायचंय, प्रसन्न राहायचंय. आपण प्रसन्न असलो ना, आपल्याला जग प्रसन्न दिसायला चालू होतं. आपण प्रसन्न राहिलो, घरातलं वातावरण प्रसन्न होतं. घरातलं वातावरण प्रसन्न असेल तर ऑटोमॅटिकली पुन्हा ते आपल्याकडे येतं. आपण जिथे जातो तिथे ती प्रसन्नता घेऊन जात असतो, तो आशावाद घेऊन जात असतो. आणि यातूनच ते पॉझिटिव्ह थिंकिंग आपलं डेव्हलप होत असतं. म्हणजे पर्टिक्युलरली थिंकिंग की पॉझिटिव्ह थिंकिंग करायचंय असं न करता हा जर विचार करत राहिलं, समाधानाचा विचार करत राहिलं, वैश्विक समाधानाचा विचार करत राहिलं, तर ती पॉझिटिव्हिटी ऑटोमॅटिकली आपल्यासाठी काम करायला चालू करते.